श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा आणि गणपती बाप्पा मोरया। आज आहे गणेश चतुर्थी, तर गणेश चतुर्थी निमित्त आज तयारी सुरू आहे। बघा इथे वांग्याची भाजी केलेली आहे। आमच्या घरी वांग्याची भाजी सर्वांनाच आवडते। ते पुरण काढलेलं होतं, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आणि हे बघा इथे तर्री आहे चण्याची, इथे कढी आहे। मी जास्त काही केलेलं नाही आहे कारण की खाणारे लोक जास्त नाही आहे म्हणून थोडंच केलेलं आहे। आणि तुम्हाला माहीत आहे जेव्हा खाणारे लोक जास्त नसले तर तेव्हा जास्त करून काही अर्थ नाही आहे, त्यामुळे मी थोडंच केलेलं आहे। इथे केलेलं आहे भात आणि इथे आहे वरण। इथे वरण आहे, वरणसुद्धा कमीच केलेलं आहे, काही जास्त कोणी खात नाही। आणि इथे आहे पुरणपोळी, पुरणपोळीसुद्धा कोणी जास्त खात नाही। आणि आज हरतालिकेचं सुद्धा विसर्जन होतं, ते विसर्जन झालेलं आहे, निवेद्य पण गेलेला आहे। आणि इथे हरतालिकेचं विसर्जन झाल्यानंतर इथे आहे आपल्या गणपती बाप्पाच्या स्थापनेची तयारी। तर इथे मी बाप्पांसाठी मोदक काढून घेत आहे। तर बघा 21 मोदक काढून घेत आहे, तर छान मस्त मोदक बनवून घेतलेले आहे। तर हे आहे पुरणाचे मोदक। तर सहसा पुरणाचे मोदक बाप्पाला आवडतात आणि आमच्याकडे पुरणाचे मोदकच केले जाते सुरुवातीला, आणि त्यानंतर तुम्हाला नंतर कोणतेही मोदक करायचे असणार ते तुम्ही करू शकता। तर अशी स्थापनेची तयारी समोर सुरू आहे। तर आताच नुकताच हरतालिकेची म्हणजे आम्ही विसर्जन केलेलं आहे आणि त्यानंतर बाप्पा आलेले आहे आणि बाप्पाची बुकी आम्ही अगोदरच केलेली होती। आणि इथे मोदकासोबत माझी तयारीसुद्धा अशी साधी सिंपल तयारी केलेली आहे मी। आणि साडी वगैरे काही व्यवस्थित मी घातलेली नाही आहे, पदर वगैरे काही टोचला नाही आहे। तर अशीच कारण की तयारी झाल्यानंतरही आपल्या किचनमध्येच माझं सुरू आहे आणि समोर अवी पूजेची स्थापना वगैरे करत आहे। तर इथे बघा मी स्वस्तिक काढून घेत आहे, बाप्पा आलेला आहे तुम्ही बघू शकता। तर इथे स्वस्तिक काढत आहे चौरंगावर। तर अगोदर स्वस्तिक काढा आणि स्वस्तिक काढल्यावर त्यावर हळद कुंकू वाहा। हळद कुंकू वाहल्यानंतर थोडंसं पाणी आणि दुर्वा फुलं वगैरे टाकून त्यानंतर त्याच्यावर स्थापना बाप्पाची करा। तर ह्याप्रमाणे आम्ही म्हणजे मला येलो कलर छान वाटतो पूजेला वगैरे, रेड आणि येलो कलर जास्त चांगला वाटतो म्हणून मी येलो कलरचा कापड आणलेला आहे। आणि आमचे कॅमेरामॅन थोडेसे जास्तच कॅमेरा हलवत आहे। इथे बघा बाप्पा आलेले आहे आणि असं आपला त्यांचे स्थान वगैरे मस्त असं करून ठेवलेलं आहे। आणि आता अवी बसवणार आहे इथे बघा। आणि पॉलिथिन वगैरे रॅपच होतं कारण की पाणी पावसाचे दिवस होते, त्यामुळे त्यांनी पॉलिथिन रॅप करून ठेवलेलं होतं। मला सहसा फेटेवाले गणपती खूप आवडतात, पण माझ्या मुलीला हा गणपती खूप आवडला होता कारण की चेहरा आम्ही सहसा चेहरा पाहूनच घेतो गणपती, कारण की ह्याच्या चेहऱ्यावर खूप हसमुख चेहरा होता आणि एकदम प्रसन्न चेहरा दिसत होता, त्यामुळे आम्ही हा गणपती निवडलेला आहे। आणि इथे माझी तयारी आहे बघा, हे काशाचा गडवा आहे आणि हे हत्ती आहे, मागच्या वर्षी घेतलेले होते हत्ती। तर हे यांना छान साफ करून घेतलेलं आहे आणि वॉश केल्यानंतर तुम्ही कोणत्याही कॉटनच्या कपड्याने, स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या, नाहीतर पाण्याचे डाग पडतात। आणि हे आता जाणार आहे गणपतीच्या समोर। तर अशी माझी गणपतीची स्थापना झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता पूजा आरती वगैरे सर्व झालेलं आहे। आणि इथे बघा अशी साधी सुधी आपली गणपतीची स्थापना झालेली आहे। आणि कळस नक्की मांडा, कळशाचा खूप महत्त्व आहे आणि गणपतीला रोज मोदक लागतो, रोज मोदक। आणि मोदक आमचे खाऊन झालेले आहे बरं ना। तुम्ही म्हणाल की मोदक कुठे आहे? मोदक आणि पेढे आणले होते, तर ते पेढे खतम झालेले आहे आणि मोदकसुद्धा संपलेले आहे आणि मी जास्त कोणाला दाखवू नाही शकत, त्यामुळे मी तेवढंच काढलेलं आहे। तर आज मी बनवणार आहे करंज्या। तर इथे घेतलेला आहे मी रवा भाजून घेतला छान प्रकारे आणि यामध्ये घातलेला आहे थोडासाच मी 2 चम्मच खोबरा किस टाकलेला आहे, तो सुद्धा भाजून घेतलेला आहे। इलायची पावडर टाकलेला आहे आणि त्याचसोबत मी टाकलेला आहे याच्यामध्ये पिठी साखर। 1.5 वाटी रवा घेतला आणि 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, त्याला छान मस्त मिक्स करून घेतलेला आहे। आणि तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता, पण मी स्किप केलेला आहे, तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता। आणि इथे घेतलेला आहे मी कणिक,
पात्या बनवण्यासाठी. ते इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी कणकीमध्ये आणि आता तूप टाकणार आहे. तूप छान मस्तपैकी कड़कड गरम करणार आहे आणि मोहनसाठी मी याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्ही मैदा पण घेऊ शकता, पण मी मैदा स्किप केलं आहे कारण की मैदा हेल्दी नसतो आणि आपल्याला म्हणजे आपले लहान लेकरं खातात, तर मी मैदा स्किप केलेला आहे. तर त्यासाठी मी कणिकच घेतलेली आहे. तर चला बनवून घेऊया. तर इथे बघा मी कणिक मळून घेतलेले आहे आणि कणकीमध्ये मी तुपाचं मोहन घातलेलं होतं. तर इथे सार आहे, तर इथे तुपाचं मोहन टाकून छान मस्त आता हिला नरम होण्यासाठी ठेवून देणार आहे. आणि जेव्हा मी सार भरणार तेव्हा थोडंसं याच्यातून मी काढून घेणार आणि त्याच्यामध्ये दूध टाकणार थोडंसं, ते जेणेकरून काय होणार ते थोडंसं ओलं होणार. जेव्हा आपण करंज्या करू तर त्या करंज्यामध्ये ते फुटणार नाही. तर अशाप्रमाणे आहे. आणि इथे बघा पाती गोल लाटून घेतलेली आहे. ही कणकीची पाती आहे. मी फक्त 11 करंज्या करणार आहे. बाकी नंतर मी पीठ सारण एका डब्यात भरून ठेवलेलं आहे कारण की नंतर मी रव्याच्या पात्या करणार आहे. रव्याच्या पात्या थोडेसे क्रिस्पी लागते आणि गव्हाच्या पात्या थोडा नरम होते, पण हेल्दीला म्हणजे आता हेल्दीला वगैरे गव्हाच्याच पात्या ठीक राहते. त्यानंतर मी आपल्या रव्याच्या पात्या करणार आहे आणि सार मी अर्ध डब्यात भरून ठेवलेला आहे. आणि ह्याप्रमाणे ह्या साच्या असं दाबून आणि थोडंसं प्रेस करावं लागतो याला. आणि हे बाकीचं जे पाती राहते ते अशी कापून घ्यायची आणि इझिली आरामात निघते. तुम्हाला तुमच्याकडे असं यंत्र नसणार तर तुम्ही हाताने सुद्धा कोरपाट्यावर ठेवून सुद्धा करू शकता. तर बघा थोडंसं प्रेस करावं लागते कारण की आपले जे शेवटची काटा आहे ते व्यवस्थित चिपकल्या पाहिजे, नाहीतर ते तेलामध्ये काय होते फुटून जातात आणि पूर्ण तेल म्हणजे खराब होऊन जाते. त्यातलं अंदरचं सारण जे राहते ते तेलामध्ये येऊन जाते. त्यामुळे काठं जे राहते ते व्यवस्थित अगोदर पाणी लावायचं आणि त्यानंतर प्रेस करायचं. तर बघा ही अशी करंजी झालेली आहे आणि बघा छान मस्त टम्म फुगतसुद्धा आहे आणि टेस्टी झालत्या मस्त. पण जास्त वेळ नाही राहते. हे कणकीच्या ज्या करंज्या राहतात हे तेव्हाच खाऊन खतम करावं लागते कारण की पात्या ज्या राहते ते नरम येऊन जातात. तर बघा असे मस्त फुगलेल्या आहे. तर अशा माझ्या बनलेल्या आहे करंज्या बाप्पांसाठी संध्याकाळचं नैवेद्य. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय फ्रेंड्स.